आपल्या संघासाठी आसोली संघासाठी माहूर संघावरती चढाई करत आहे। पिछडलेला आसोलीचा संघ आपल्या संघासाठी काय करतो ते माहूरगडचा 11 नंबरचा खेळाडू अत्यंत जलद आणि पाचवे गुण प्राप्त केलेला आहे ते बीसी फाउंडेशन आसोलीच्या संघाने। 2 नंबरचा खेळाडू आसोलीकडनं चढाई करतोय माहूरगडच्या संघावरती। बघूया आपल्या संघाला अत्यंत जिद्दी खेळाडू माहूर संघामधले 14 याला पकडणाऱ्याला संयुक्त 1100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। आदरणीय प्रशांत राठोड साहेब यांच्याकडून 500 रुपये, सदाशिव भाऊकडून 500 रुपये आणि बाजीराव यांच्याकडून 101 रुपये असे एकंदरीत 1100 रुपयाचे बक्षिसाची उधळण या 7 नंबरच्या गड्यावरती होत आहे। 10 नंबरचा खेळाडू सावंत माहूरगडचा संघ अत्यंत नामांकित असे खेळाडू उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन इथे मांडले त्यांनी। सावंत सारख्या ख्यातीप्राप्त खेळाडूला फेकण्यामध्ये ते यशस्वी झाले। माहूरगडचा संघ 15 आणि बीसी फाउंडेशन आसोली 5 आसोलीचा हा खेळाडू 5 नंबरचा खेळाडू माहूरगड यू आर डायरेक्ट। तिसरी चढाई ही करोया मरोची असते। माहूरगड 17 बीसी फाउंडेशन आसोली 5 एक गुण घेऊन आसोलीचा खेळाडू आपल्या संघाकडे परत 6 गुण। या 1 गुणासह 6 गुण आसोली आणि 17 गुण माहूरगड। 2 नंबरचा खेळाडू आणि 1 गुण परत माहूरगडच्या संघाला। 1 गुणासह 18 बीसी फाउंडेशन आसोली। 2 नंबरचा खेळाडू बाद झालेला आहे। 19 माहूरगड आणि 6 आसोली। या गड्याला पकडणाऱ्याला संयुक्त बक्षीस 1100 रुपयाचं आणि मर्दाना थाप मांडीवर मारून आव्हानात्मक 1 गुण प्राप्त करणारा हा 7 नंबरचा खेळाडू। 8 नंबरची चढाई आसोली संघाकडून माहूरगड आणि बाद।
तेवीस गुण माहूरगड संघाचे आणि 6 गुण आषाढी संघाचे. अत्यंत माघारलेला पराजयाच्या उंबरठ्यावरती अलग म्हणून उभा असलेला हा आषाढीचा संघ. बघूया या पराजयाच्या सावटीतून त्यांना स्वतःला बाहेर पडता येईल का. तेवीस माहूरगड 6 आषाढी. फाउंडेशनतर्फे सावंतकुमार 10 नंबरचा खेळाडू. एक गडी बाद करून सावंत आपल्या संघासाठी 7वा गुण प्राप्त करत आहे. 7 नंबरचा गडी पकडणाऱ्याला 1100 रुपयाचं संयुक्त बक्षीस. सदाशिव भाऊ राठोड यांच्याकडून 500 रुपये. आयोजक आदरणीय प्रशांत भाऊ राठोड साहेब यांच्याकडून 500 रुपये आणि बाजीराव यांच्याकडून बाजीराव जाधव उमरेकर यांच्याकडून 101 रुपयाचं असं संयुक्त 1100 रुपयाचं बक्षीस 7 नंबरच्या गडीला पकडणाऱ्याला. सावंत 10 नंबरचा परिचित खेळाडू, सर्वांचा लाडका खेळाडू आषाढी संघाकडून चढाई करतोय माहूर संघावरती. बघूया आणि सातत्यानं 2 रेडमध्ये 2 पॉइंट मिळवणारा आपल्या संघासाठी सावंत. 8 आसोली आणि 23 माहूर. 4 नंबरचा खेळाडू माहूर संघासाठी आसोलीवरती चढाई करतोय. बघूया 4 नंबरचा खेळाडू माहूर संघासाठी वर्ण गोरा, ब्ल्यू रंगाची टी शर्ट, काळ्या रंगाची गेम पॅन्ट, काळ्या रंगाची निकॅप चढवलेला 4 नंबरचा खेळाडू सुरक्षित आपल्या संघाकडे परत. टाइम आउट झालेला आहे. खेळाडूंमध्ये चर्चा. आसोली संघाकडून 10 नंबरचा खेळाडू सावंत सातत्यानं आपल्या संघासाठी प्रत्येक खेळामध्ये पॉईंट मिळवत आहे. एवढी लाव रे, एवढी लाव. खेळाडू बीसी फाउंडेशन आसोलीचा संघनायक सावंत कुमार. बघूया आपल्या संघाकडे सुरक्षित रिकाम्या हाताने परत. 3rd रेड मीन बाय डू आर डाय रेड. 4th नंबर प्लेयर. बघूया आपल्या संघासाठी काय करतो 4 नंबरचा खेळाडू. 3 किती 2 आहे का 2? हा 2 गुण माहूरगड 25. सावंत कुमारची. बघूया सुपर रेड म्हणता येईल याला. सुपर रेड 3 11-25.
टाइम आउट घ्या आता टेक्निकल भी द्या हा तिने हा चार का टेक्निकल गुणासह 4 गुण मिळालेले आहेत आसोडीच्या संघाला 12 फाउंडेशन आसोडी 12 अंतिम निर्णय पंचाचा राहील ए भाऊ जायचं बक्कम लाडतो थोडी पितो बसशील खेळाडूंनी केवळ दात मागावी हा 7 नंबरचा हा खेळाडू त्याला पकडणाऱ्याला संयुक्त बक्षीस 1100 रुपयाचं जाहीर केलेलं आहे सदाशिव भाऊकडून 500 रुपये प्रशांत राठोड साहेबांकडून 500 बाजीराव जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस बक्षिसाची उधळण या खेळाडूवरती झालेली आहे हाफ टाइम बोलू 25 और आसोड़ी 12 ये चरकी जो जवानी का असर दिखाते हुए 7 नंबर का खिलाड़ी काली चड्डी पकड़ो बोल क्या बात कर लड़का खाते में जाता हुआ कभी खचाखच पब्लिक पलाईगुड़ा नगरी में कबड्डी का मनोरंजन करते हुए माननीय श्री प्रशांत भाऊ सिंह राठौर मुंबई कक्षा अधिकारी इनके ओर से यहाँ पर कबड्डी का मुकाबला चलता हुआ है यहाँ पर 5 नंबर का खिलाड़ी माहौर सारी आसोरी की ओर से काफी शानदार मुकाबला चलता हुआ पलाईगुड़ा इस नगरी में 7 नंबर का खिलाड़ी पकड़ो बल के आह्वान आसोली के ग्राउंड में माहौर की ओर से पकड़ो बल के आह्वान पकड़ने की हिम्मत नहीं करो या मरो की स्थिति क्या करना है टीम के लिए देखना चाहते हैं काफी शानदार मुकाबला चलता हुआ यहाँ पर माहौरगढ़ के खाते में शानदार यहाँ पर पंचगिरी तारीफ करनी होगी इस नगरी की बालाईगुड़ा इस नगरी की माननीय श्री इनके ओर से यहाँ पर यह मुकाबला रखा गया है काफी शानदार यहाँ पर मुकाबला मानना पड़ेगा इस चंपादास महाराज स्टेडियम में ये पॉइंट किसके खाते में जाता है पर का इशारा और ये पॉइंट जाता हुआ आसोली के खाते में काफी शानदार यहाँ पर रोमांचक नाइट का मुकाबला चारों तरफ से बिजली और टेंट की सजाई चारों तरफ से सॉरी काफी शानदार यहाँ पर पंचगानी में अंतिम होगा इनको पकड़ने वालों को 1100 रुपए का फाइन के खाते में काफी शानदार एंट्री लगाते हुए यहाँ पर करो यहाँ मरो की स्थिति आसुरी वाले के पास करो यहाँ मरो की स्थिति पकड़ो क्या जीतेगा यहाँ पर माहौरगढ़ के खाते में और हम पर का इशारा श्री माननीय प्रशांत सिंह राठौर कक्षा अधिकारी मुंबई इनकी ओर से काफी शानदार मुकाबला
जाता हुआ यहाँ पर माहौर गढ़वाल से असली इंतजार से लगभग माहौरगढ़ का 36 और असली का 12 यहाँ पर पूरी टीम लड़का लगी हुई है। यहाँ पर करो यार मेरे की स्थिति यहाँ पर कई जगह क्या होता है देखना चाहता है। हाँ क्या होता है यहाँ पर का इशारा देखना चाहते हैं। यहाँ पर माहौरगढ़ का अब तक स्कोर है 36 और सॉरी 13। ये है 7 नंबर का, इसके ऊपर रखा गया है 1100 रुपए का प्राइज। पकड़ो कैच और जीतो मैच। समय कम है असली वाले के पास पकड़ने की स्थिति। 7 प्लेयर ग्राउंड में हाजिर है। पकड़ो कार्नर को दबाया, पकड़ने की हिम्मत नहीं। 7 प्लेयर है, अकेला आदमी रुक नहीं सकता। अरे यार 36 टायर की गाड़ी छोटा सा जैक उठा लेता है। 7 प्लेयर नहीं रुक सकते। क्या हिम्मत है आपमें? असली वाले के पास देखना चाहते हैं। ये है असली का 10 नंबर का प्लेयर। क्या है इसका नाम? सावंत। लगता है 10 नंबर है लेकिन नंबर 1 है खेलने में। देखना चाहते हैं अपनी टीम के लिए क्या करता है सावंत भाऊ, क्या करता है माहौरगढ़ के ग्राउंड में। पड़ो बॉल के आह्वान, हिम्मत नहीं, समय कम है। करोया मोरो की स्थिति है आपके सामने, लेकिन अंपायर का इशारा खाली हाथ अपने ग्राउंड में। काफी शानदार यहाँ पर पंचगिरी करते हुए नांदेड़ के पंच प्रशांत भाऊ की ओर से मानना पड़ेगा, तारीफ करनी होगी इस गांव की, इस नगरी की। इस गांव में करीब 2.5 लाख 2 लाख की जंगी मुकाबला है। चारों तरफ से बिजली और टेंट तंबू। शायद मैं तो परेशान हो गया, फर्स्ट टाइम आया हूँ इस नगरी में। इधर आया भी नहीं, मैं कभी नहीं आया, फर्स्ट टाइम आया मैं। सोचना पड़ेगा, इस नगरी की तारीफ करनी होगी। इस गांव के नायक, कारभारी, पुरारी, सरपंच करो या मरो की स्थिति है। देखना चाहते हैं क्या करते हैं यहाँ पर असली वालों के पास, कोई फाइट नहीं खेलता अपने गांव में। यह है 11 नंबर का खिलाड़ी माहौरगढ़ के ओर से और असली के ग्राउंड में। देखना चाहते हैं क्या करता है। पकड़ होती है अपने टीम के लिए, पॉइंट ले जा सकता है। 11 नंबर का कार्नल दबाया, पकड़ो बल के आह्वान, तारीफ करनी होगी। कार्नल दबाया, पकड़ने की हिम्मत नहीं। करती है धरती फिराए हजारों साल, तब जाके कई पैदा होते हैं हमारे सेवालाल जैसे लाल। यहाँ पर चढ़ती हुई जवानी का असर दिखाते हुए असली का प्लेयर और माहौरगढ़ के खाते में। काफी शानदार तारीफ करनी होगी। मुझे लगता है कम से कम मैं करीब मेरे को आगे 2 घंटा हो गया है। मेरे को तारीफ लग रही है इस गांव की, इस नगरी की। टेंट तंबू चारों तरफ से बिजली और मुझे लगता है 600 लाख के ऊपर पब्लिक है इस गांव में। मैं कहीं नहीं देखा होगा इस पब्लिक को कबड्डी का मनोरंजन उठाते हुए। काफी शानदार यहाँ पर तारीफ करनी होगी प्रशांत भाऊ की। मैं सही बता रहा हूँ, हम भी कबड्डी रखते हैं हमारे गांव में, लेकिन तारीफ करनी होगी इस गांव की, इस नगरी की। अरे वो तो माध्यम पर चढ़ा रहा है। चारों तरफ से बिजली और खचाखच पब्लिक है। शायद ऊपर का इशारा क्या होता है और ये पॉइंट जाता हुआ
आसोली के खाते में। हाँ 1100 रुपए का इनाम रखा गया है इस प्लेयर को पकड़ने वाले को। हिम्मत है, 7 नंबर, 7 खिलाड़ी, 7 प्लेयर ग्राउंड में हाजिर है। पकड़ो पकड़ो, एक पकड़ लिया, तीसरा पकड़ो, तारीफ करने होगी। यही होता है हाल। 7 प्लेयर हाजिर रहने के बाद एक प्लेयर तो नहीं रुका सकते हैं। काफी शानदार यहाँ पर मुकाबला चलता हुआ हमारे श्री इनको पकड़ने वालों को 1000 रुपए का इनाम प्रशांत भाई सिंह राठौर इनकी ओर से 1000 रुपए। काफी शानदार 1000 रुपए का इनाम रखा है। यही है प्लेयर 7 नंबर का। दबा यार, हिम्मत नहीं है क्या? अरे 11 बाटी खाई, चपाती खाई, दबा दबा। सुनिए 7 नंबर पे प्लेयर को पकड़ने वाले को करीब 1600 रुपए का इनाम रखा गया है। माहौरगढ़ की ओर से 7 नंबर का प्लेयर है, उनको पकड़ने वाले को 1600 रुपए का इनाम है। गाडी घरात नेली सकाळी जायच पण रात्री टाइमच जायचं। सात नंबरच्या खेळाडूंना पकडणाऱ्याला प्रसाद भाऊ राठोड साहेबांकडून 1001 रुपयाचे बक्षीस, सदाशिव भाऊ राठोड यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस आणि बाजीराव जाधव मुंबरेकर यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस असं संयुक्त 1600 रुपयाचे बक्षीस 7 नंबरच्या गाडी माहूरगड या संघातील आणि परत एकदा 1000 रुपये अगदी 7 नंबरच्या गाडी पकडणाऱ्याला आमचे मित्र आतिश भाई गेटकर यांच्याकडून संयुक्त 2600 रुपयाचे बक्षिसाची उधळण 7 नंबरच्या गाडीला पकडणाऱ्याला। बघा, करा हिम्मत, कोण पकडते या मर्दाला 7 नंबरच्या गाडी बक्षिसाची उधळण घेऊन येतोय हा 7 नंबरचा खेळाडू आणि ऍडव्होकेट सचिन भाऊ राठोड भूमंतजन शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापक यांच्याकडून 1500 रुपये बक्षीस असे एकंदरीत 3100 रुपयाचं बक्षीस आणि सुपर रेड मारणाऱ्याला आदरणीय संजय भाऊ राठोड यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस, 7 नंबरच्या गाड्याला पकडणाऱ्याला संयुक्त बक्षीस 3100 रुपये। जो कोणी पकडेल त्याला 3100 रुपयाचे बक्षीस। 10 नंबरचा खेळाडू सावंत भाऊ आसोली संघाकडून चढाई करतोय, बघूया आपल्या संघासाठी गुण प्राप्त करतो का नाही। सुरक्षित आपल्या संघाकडे 7 नंबरच्या गाडी 7 लोकांना चॅलेंज करत, बघूया 7 परंतु पुन्हा सुरक्षित 3100 रुपये सुरक्षित आणि 7 नंबरच्या गाडी पण सुरक्षित। 7 नंबरचा सावंत, बघूया सावंत आपल्या संघासाठी काय करतो ते आणि 1 पॉइंट आसोलीचा संघ 17 आणि माहूरगड 39 7 नंबरचा हा खेळाडू आव्हान
हे बघा 7 नंबरच्या खेळाडूला पकडणाऱ्याला 3100 रुपयाचा सामायिक बक्षीस देण्यात येईल आणि जर त्याला कोणीच पकडलं नाही तर 3100 रुपये त्यालाच देण्यात येईल. नाही पकडले तर 3100 रुपये 7 नंबरच्या खेळाडूला. बीसी फाउंडेशन आसोडी तर्फे हा क्रमांक चढाई बघूया 17चे किती करतो. आसोडी संघासाठी चढाई करतोय सावंत. परत एकदा 7 नंबर आव्हानात्मक खेळाडू आव्हान करतोय 3100 रुपये सुरक्षित होईल हे म्हणायची गरजच नाही, कारण 7 नंबरच्या गड्याला 3100 रुपये बक्षीस. पकडणाऱ्याला 3100, नाही पकडलं तर 7 नंबरला 3100. बघूया वारे खेळाडू 7 नंबरचा सावंत आसोली संघाकडून सुपर रेड 3 गुण आपल्या संघासाठी सावंत आसोली बीसीसी. सुपर रेड संजू भाऊ राठोड यांच्याकडून 500 रुपये घेऊन जावेत. प्रशांत भाऊ कडून 1000 रुपयाचं बक्षीस. सुपर रेड मारणारा सावंत आत्ताच लगेच यावं आणि सावंतनी पैसे घेऊन जावे. उत्कृष्ट रेड सुपर रेड टाळ्यांनी स्वागत करावं सावंतचं. टाळ्यांचा कडकडाट टाळ्यांचा पाऊस पडून घेतलाय तो सावंतनी आपल्या संघासाठी 3 गुणाची कमाई करून 20 गुण बीसी फाउंडेशन आसोली, 20 पॉइंट येते अंतर 5 मिनिट रेगे 40 गुण माहूरचा संघ. 5 मिनिट रेगे 7 नंबरचा खेळाडू परत एकदा 3100 रुपयाचा आव्हानात्मक बक्षीस 7 नंबरच्या खेळाडूसाठी. बक्षिसाची उधळण 3100 रुपयाचं आव्हान. बघूया 3100 रुपये. आता 3100 रुपये 7 नंबरच्या खेळाडूकडून घ्यायचे आहेत. कोणी पकडलं नाही तर 7 नंबरच्या गड्याला 3100 रुपये देण्यात येईल. या सामन्यामध्ये जितक्या सुपर रेड होतील तितक्या सुपर रेडला संजू भाऊ राठोड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस प्रति सुपर रेड आणि प्रति सुपर रेडला प्रशांत भाऊ यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस. बघा सुपर रेड मारो और 1000 कमाओ 1500. सुपर रेडला 3000 रुपये संजू भाऊ कडून 500 आणि प्रशांत भाऊ कडून 1001 रुपये आणि 7 नंबरला पकडणाऱ्याला संयुक्त 3100 रुपयाचं बक्षीस. 7 नंबर सुरक्षित. सावंत 1 नंबरचा गडी. बघूया माहूर संघाकडून चढाई करतोय आसोली संघावरती. सावंतवर अटॅक सुपर जबरदस्त चढाई आणि आपल्या संघासाठी 42 गुण माहूर आसोलीचा संघ. बीसी फाउंडेशन आसोलीचा 2 नंबरचा खेळाडू आणि 7 नंबरच्या गड्याला माहूरच्या 7 नंबरच्या गड्याला पकडणाऱ्याला 3100 रुपये संयुक्त आणि नाही पकडलं तर 7 नंबरवाल्याला 3100 रुपये देण्यात असेल. हिम्मत तर पकडा. सुपर रेडला 1500 रुपये संयुक्त बक्षीस संजू भाऊ कडून 500 रुपये आणि
आणि प्रशांत साहेबांकडून 1001 रुपयाचे बक्षीस. प्रति सुपर रेड 500 रुपये संजू भाऊकडून आणि प्रति सुपर रेड प्रशांत साहेबांकडून 1001 रुपयाचे बक्षीस. स्कोर बोर्डची वायर हल्लेली आहे. ऑपरेटरनी लक्ष द्यावं तिकडे. स्कोर बोर्ड बंद झालेला आहे. स्कोर बोर्ड खराब झाला. गुण सांगून देतो एकदा दोन्ही संघाला. वायर पासून कृपया प्रेक्षकांनी दूर राहावं आणि लाईट पासून सुद्धा दूर राहावं. लाईटच्या समोरचा जो कोणी आहे त्यांनी बाजूला व्हावं. आकडे पडत नाही आहे. आकडे स्कोर पडत बोर्ड चालू नाही. झालेला आहे. कृपया बंद होऊ नये. नाही ते पण बंद आहे. हा चालू झाला. स्कोर 42-20 पाहिजे. 42-20 पाहिजे. 43-20. एक मिनिट थांबा. स्कोर वाढवा. थांबा. नाहूरगड विरुद्ध हो पाटील सर. हो पाटील सर. डीसी फाउंडेशन आसोली हे गोलू. या हे गोलू. दरम्यान होत असलेला हा हे उपांत्य शैलू. फेरीचा वो सामना 7 नंबर वाले जान का तुम जीत रहे थे ना. पकड़ा मत कर. 32 रुपया मत घाल. या सामन्यातल्या खेळाडूवर और के दाल झगड़ा होता. खेळाडूवर के दाल. यानंतर मुंबई शहर वर्सेस मिडनाईट मुंबई या दोन्ही संघांनी अंतिम सामन्यासाठी तयार व्हायचं आहे. 7 नंबरचा खेळाडू या पालघर नगरीमध्ये चॅलेंज कोणी स्वीकारायला तयार नाही. 3100 रुपये 3100 रुपयाचं संयुक्त बक्षीस पकडणाऱ्याला आणि न पकडल्यास 3100 रुपये 7 नंबरला. सावंत 10 नंबरचा खेळाडू डीसी फाउंडेशन आसोली तर्फे. सावंत आपल्या संघासाठी आसोली संघासाठी 7 नंबरच्या गड्याला एक 23 पॉइंट लीड. 7 नंबरच्या गड्याला सूचना. चढाई करण्यासाठी जायचं आणि डीप खेळायचं आहे. जर डीप खेळला नाही तर पैसे भेटणार नाही याची सुद्धा नोंद घ्यावी. बक्षीस भेटणार नाही. खेळ खेळासारखा खेळा, पैशासाठी खेळायचं नाही. खेळ दाखवायचा आहे विठ्ठल. कारण खेळाचं प्रदर्शन करायचं आहे आणि त्या खेळाचे पैसे आहेत ते. सावंत इथे बाद झालेला आहे सहजरित्या. 11 नंबरचा खेळाडू 44 नाहूरगड. हे दारा. सात नंबरच्या खेळाडूंनी प्रत्येक रेड मारायची आहे आणि रेड मारून गडी बाद करून आणायचा आहे. तरच बक्षीस भेटलं जाईल, अन्यथा बक्षीस भेटणार नाही. 7 नंबरच्या गड्यासाठी ही सूचना. डीप खेळा आणि आता या आव्हानाला सामोरं जायचं आहे आसोलीच्या संघाला. नंबर सांगा, नंबर त्या गड्याचा नंबर. आता डिफेंड करणारा 8 नंबर वारेला 3100 रुपयाचा मानकरी ठरलाय तो 8 नंबरचा खेळाडू. 7 नंबरच्या खेळाडूला बाद करणं हे आव्हान होतं. 3100 रुपयाचा मानकरी
ठरलाय तो 8 नंबरचा. अरे त्या विकेटचा पोट भरत नसेल तर आणखी देऊ टाका